शेतकऱ्यांचा माल पाण्यात, दलालांचा माल शेडात. सेलू व हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचे सोयाबीन पावसात वाहून गेले. व्यापाऱ्यांचा माल मात्र शेडमध्ये सुरक्षित. काल दुपारी आलेल्या अचानक अवकाळी पावसानं सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीतील शेतकऱ्यांचा जीव की संजीवनी असलेल्या सोयाबीन माल अक्षरशः नाल्यात वाहून गेलाय. शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेले सोयाबीन उघड्यावर ठेवले असताना बाजार समितीने व्यापाऱ्यांसाठी बांधलेल्या शेडमध्ये मात्र व्यापाऱ्यांचा माल सुरक्षित ठेवण्यात आला. यामुळे शेतकऱ्यांचा माल पूर्णतः भिजून नासून गेला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालंय. शेतकऱ्यांचा रोष ओसंडून वाहत असून त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना घेराव घालत जोरदार निदर्शने केली. नुकसान भरपाईसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर समिती परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. तसेच हिंगणघाट बाजार समितीतही अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा माल भिजून प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी योग्य भाव आणि नुकसान भरपाईची मागणी करत सरकारच्या उदासीनतेचा निषेध करीत आहे. सदर परिस्थिती बघता व्यापाऱ्यांसाठी शेड, आम्हाला उघडं आभाळ का, आमचा माल नाल्यात, अधिकारी मात्र गप्प का, अशा तीव्र प्रश्नांची यादी शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे आधीच जीवाचे हाल करीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळणार की व्यापारी आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे उरलेली आशा ही सोडावी लागणार, ही फार चिंतेची बाब आहे. जनसंग्राम न्यूज वर्धा.